morning. What is your name? Abhidnya. Abhidnya सोनसळे. सोनसळे. Okay. अभिज्ञा एक्सप्लेन करते, काय करते सध्या? ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. वन फॉर्म टू अनदर फॉर्म. ओके, स्टार्ट नाउ. ड्रॉ वन डायग्राम. फाउंडेशन विद्यार्थिनी आहे, क्लास 9th. स्कूल कोणती आहे तुझी? होली सिटी. होलिजन सिटी. ओके, स्कूल होलिजन सिटी आहे. पण सगळं ट्युशन मध्ये शिकते चांगलं. हा बर, इथे हिंट आहे ना पाहिजे तुझी काय? सगळ्यांनीच छानपैकी हे फॉर्म लक्षात ठेवायचं, समोर पाठ करायचं, एकदम बॅकअप घेऊ चालते. होलिजन सिटी. मेकॅनिकल एनर्जी. माईक एक आहे म्हणून मी माईक यूज केला. मी रीड करतो, तिनं लिहिते मेकॅनिकल एनर्जी. तिनं न पाहता लिहिते. ओके, याचा अर्थ तिला ती कन्सेप्ट क्लिअर आहे. न पाहता बोर्डावरती लिहिणं सोपं आहे का? अजिबात नाही. पहिले गेलं मेकॅनिकल एनर्जी, ते कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी, पुन्हा इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी. दोघांचे पण एक्झाम्पल दिले. नाही, बॉक्स करते का? हळू काढ, अक्षर चांगलं करते. हळू काढ, छान. बॉक्स काढ. डबल काढते का छानपैकी? एक मिनिट, डबल चांगला. हळू काढ, डोंट फिअर, घाबरायचं नाही. ही आहे वर्क अँड एनर्जी टॉपिक. बरोबर आहे, वर्क अँड एनर्जी. मला वाटते हा लेसन आपला 4 ते 5 दिवसाला स्टार्ट आहे, चालू आहे. प्रत्येक गोष्ट बारकाईने देतो मी. ओके, याचं कारण पुढे भविष्यात त्याचं काम आहे. सगळे रीड करायचं. श्रावणीबाई रीड करा. तिने जोपर्यंत लिहिते तोपर्यंत रीड करत चला. तुम्ही पण रीड करत चला. सगळ्यांनी व्यवस्थितरित्या लिहा, सगळ्यांनी वाचा. मेकॅनिकल एनर्जी. पहिला पॉइंट आहे मेकॅनिकल एनर्जी. रीड प्लीज, रीड प्लीज. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी या एनर्जी. त्याचे फॉर्म आपल्याला शो करते. ओके, हे मी तुमच्या सगळ्यांना जवळपास 90% विद्यार्थ्याला येते. 4-5 विद्यार्थी सोडून द्या, आपल्या ऑलमोस्ट सगळ्या विद्यार्थ्यांना येते. ओके, तर मेकॅनिकल एनर्जी त्याचं फॉर्म दिलं त्यांनी. बरं, वर इंजन लिहिलं, फॅन लिहिलं, खाली जनरेटर लिहिलं. यस, जनरेटरचा शोध कुणाला? व्हॉट डिस्कवर जनरेटर? जनरेटर शोधणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे यस, मायकल फॅरेडे. गुड. कोणाचं आहे? मायकल फॅरेडे. मायकल फॅरेडे असा पूर्ण कीवर्ड दिलेला. मायकल फॅरेडे. तिथं जनरेटर, जनरेटर मायकल फॅरेडे. शाबाश. इंजन, फॅन, जनरेटर. पटकन रीड करूया. बोलते एक 5-10 वेळ तुमचं रीडिंग होते त्याच्यामध्ये. पाठीमागे प्लीज रीड करा सगळ्यांनी. सगळे त्याच्यामध्ये येत आहे बरं का. हा, आणि ती तुमची लाईफ टाईम आठवण राहील. म्हणून रोज म्हणतो आपले विद्यार्थी येऊनच आता कसे असतात. हा, ए ग्रेडचे कार्यक्रम नंबर 1. ओके, किती सुंदर काढलं बघा हे फॉर्म. मेकॅनिकल एनर्जी म्हणजे इंजन, फॅन. मेकॅनिकल एनर्जी कन्वर्ट इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट इंटू मेकॅनिकल एनर्जी. ते एरो शो करते इथे. इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट इंटू हीटर मध्ये, हीट मध्ये कन्वर्ट झालं, आणि हीट कन्वर्ट झालं तुमच्या थर्मल कपल मध्ये, म्हणजे परत इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. याचे एक्झाम्पल ती सांगेल पूर्ण लिहिल्यावर. कुठेही कॉपी न करता ती मनाने लिहित आहे. ओके, याचा अर्थ तिची कन्सेप्ट क्लिअर आहे. बरेच जण विद्यार्थी बोलू शकत नाही, आहे की नाही? साहजिक आहे. आता प्रॅक्टिस न येईल बोलणं तुम्हाला हळूहळू. पण ही सुद्धा अशी कला येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि अजून वेळ तुमच्याकडे खूप आहे. 3 वर्ष आहेत. 10th, 11th, 12th. 3 वर्षामध्ये बिग
अचिव्हमेंट प्राप्त करायची. असं कुठेही एवढा वेळ शिकवत नाही, चांगलं तर देतच नाही, विषयच नाही. एकदा बेस झाला की विषय संपला की. आता एवढं इलेक्ट्रिकल हा धडा 12वी पर्यंत आता फिजिक्सला. ओके, वर्क एनर्जी आता 12th पर्यंत आहे, 10th ला, 11th ला आणि 12th ला. पण इथं फंडामेंटल तुम्हाला माहित पाहिजे की एनर्जी फॉर्म कुठे, हे तक्त त्या ठिकाणी आठवलं पाहिजे. क्या बात है, गुड, बहुत बढिया, खूप छान. रीड करून घ्या पटपट, पटपट रीड करायचं, वेळ बिलकुल बघायलाच नाही, रीड करत राहायचं कंटिन्यू. प्रत्येकाला कधी ना कधी संधी येणारच आहे. रीड करा बेटा. किती सुंदर डायग्राम काढली, सगळे फॉर्म बरोबर व्यवस्थितरित्या न पाहता. वाचन वाचे, गुड. हा, तू आता काय कर, एक मिनिट माईक तू तुझे काय करावं. ओके, एक्सप्लेन. Mechanical energy convert into electrical energy. The example of engine convert into electrical energy, mechanical, and electric energy convert into mechanical energy is example of generator. Electrical energy convert into heat energy is an example of heater, and heat energy convert into electrical energy is an example of thermocouple. Yes. Light energy is converted into electrical energy is electric lamp. And chemical energy have two cells, primary cell and secondary cell. Sound energy is converted into electrical energy is an example of microphone and loudspeaker. गुड. म्हणजे याचा अर्थ बघ, तू जे सांगितलं तर बाबी त्या सगळ्या बाबी आपल्या जीवनामध्ये भागात काय रे. मला सांगा, आपण डीजे लावतो कोणता प्रोग्राम आला रे, साऊंड, किंवा आता मी माईक यूज करतो ना, हा हिनं माईक यूज केला, मी हा माईक यूज करतोय. आपण माईक यूज करतोय म्हणजे माईक मध्ये सुद्धा एनर्जी लागते साऊंड प्रोड्यूस करायचं, राईट. बरोबर, तो एक फॉर्म आहे ना बेटा, साऊंड प्रोड्यूस एक फॉर्म आहे. व्हेरी गुड. त्यानंतर जनरेटर, आपल्याकडे लाईट गेल्यावरती आपण जनरेटर यूज करतोय. आता छोट्या घरी यूज करत नाही, मान्य आहे, ऍक्सेप्टेड. पण मोठ्या मोठ्या प्रोग्राम मध्ये, पाठीमागे नांदेडमध्ये गुरु तगतीचा कार्यक्रम होता माहिती, ते काल परवा एक गुरु गोविंद सिंगचे ते 90 गुरु तेग बहादूर, तर त्यावेळेस किती तिथे जनरेटर लावले होते माहिती, त्या मोदी ग्राउंड वरती असंख्य जनरेटर त्या ठिकाणी लावले, राईट. याचा अर्थ तिथे काय करतात, जनरेटरला कन्वर्ट इलेक्ट्रिकल मध्ये करतात, लक्षात द्या. त्यानंतर त्यानंतर सोलार एनर्जी दिली, सोलार एनर्जी काय करतं, डायरेक्ट लाईट एनर्जी कन्वर्ट. तिने सांगितलं, अभिज्ञाना बरोबर सांगितलं, लिहिलं बरोबर, ती सोलार सेल त्याच्यामध्ये असतात. म्हणजे तुझ्या सनलाईट मधून तुम्ही कन्वर्ट कशामध्ये, ते इलेक्ट्रिकल मध्ये यूज करतो आपण. त्यानंतर प्रायमरी सेल आणि सेकंडरी सेल मधला फरक आता मी सांगतो. प्रायमरी सेल मधला सेकंडरी मधला फरक काय. प्रायमरी सेल म्हणजे काय, वन टाइम यूज, एकदा वापरा फेकून द्या, वन टाइम यूज करायचं आणि फेक द्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल घडी मधले सेल बघितले तुम्ही, वॉच मधले, आता वॉच मधले सेल एकदा यूज करा आणि यूज अँड थ्रो, बरोबर आहे. पण तुमचे मोबाईल आपण किती वेळ चार्ज करतो, म्हणजे मोबाईल मागायला रिक्वेस्ट बरं का, आता शिवाय काही व्हिडिओ मध्ये दिली. हा, तर बर, प्रायमरी सेल म्हणजे कोणती सेल, एकदा यूज करायचे, चार्ज करायचे, म्हणजे आणायचे, वापरायचे, संपले की फेकून द्यायचे. आता सेकंडरी सेल म्हणजे कोणते, तुम्ही नेहमी चार्जिंग करा, संपले की चार्जिंग करा. म्हणजे आजकालचे तुमच्या स्कूटी मधले कोणते बॅटरी आहेत, तर सेकंडरी सेल आहेत. कोणते आहेत, तुमच्या आजकाल बाईक निघाल्यात, तुमच्या कार निघाल्यात, इलेक्ट्रिकल निघालेत ना, तर ते सगळ्यामध्ये वापरतात सेकंडरी सेल यूज करतात. कोणती करतात, कारण ते रिपीट चार्ज करता येतात. हे झाले प्राणी विशेष, म्हणजे 11वी केमिस्ट्री मध्ये स्पष्ट दिलेलं आहे, इलेक्ट्रिसिटी चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये दिलेलं आहे की तुम्हाला प्रायमरी सेल आणि सेकंडरी सेल, इथं थोडासा उल्लेख झाला कसं वर्क करते, हाऊ टू वर्क, पण त्याचे तुम्हाला बेनिफिट्स, फायदे डीप मध्ये मी नंतर कधी सांगेन. तर हे केमिकल एनर्जी कळलं, हे पण केमिकल एनर्जी कोणती आहे, याच्यामध्ये ऍसिड वापरतात. तुम्हाला माहित आहे प्रायमरी सेल मध्ये काय वापरतात, झिंक वापरतात, झिंक मेटल, आणि ते एनोड म्हणून वापरतात, आणि कॅथोड म्हणून ग्रॅफाइट यूज करतात, ग्रॅफाइट, समजलं का, कशामध्ये, प्रायमरी सेल मध्ये. आणि तुमच्या सेकंडरी सेल मध्ये काय वापरतात, सेकंडरी सेल मध्ये तुम्हाला
दुसरे मटेरियल वापरले जातात, खास करून कॅडमियम, लिथियम. तुम्ही बॅटरी बघा ना, तुमच्या घरी इन्व्हर्टर, जर कोणी इन्व्हर्टर असेल तर ती बॅटरी लिथियमची बॅटरी असते. घरी जर तुमच्या घरी इन्व्हर्टर असेल, हातवर करा इन्व्हर्टर वगैरे, तर त्याच्या घरी इन्व्हर्टर असेल ना, त्यांनी घरी चेक करा, ती बॅटरी लिथियमची आहे किंवा कॅडमियमची आहे. म्हणून लक्षात घ्या, इकडे झिंक, इकडे कॅडमियम, लिथियम, त्यामुळे ते हे करतात. लाऊड स्पीकर साऊंडचा परिणाम आहे. याचा अर्थ आपल्या जीवनामध्ये तू जे चार्ट काढला, जबरदस्त काढला. अभिज्ञा इंग्लिश मिडियमची विद्यार्थिनी आहे आणि सुंदर बेटा, तुझी प्रोग्रेस एक नंबर चालू आहे. ऑब्विसली मी जेव्हा लेक्चर करतात समोर का आणतो, एक ते युट्यूब प्लॅटफॉर्म आहे आपल्याला, नो डाऊट, पण याच्यामुळे हिंमत येते. ओके, कुणालाच घाबरायचं नाही, बिनधास्त व्यक्त व्हायचं आणि आपल्याला प्रॉपरली. किती सुंदर, म्हणजे मला वाटते 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा लाजण्याची गोष्ट आहे. आता मीच 11वी 12वीला पण टीच करतोय, मीच फाउंडेशनला घेतोय, मग मीच तुम्हाला शिकवतोय, तर मी तेव्हा ते पण विद्यार्थी रोज डेली पाहतो, हे पण पाहतो. यू आर ग्रेट. ओके, थँक्यू, खूप छान. तू इथे प्लीज कट कर बेटा, स्टॉप केला, स्टॉप, ते व्हिडिओ कट कर, हे लवकर डेबिट चल. ठीक आहे, तिचं 5 मिनिट 2 मिनिट. तू बोलणार आहेस की नाही का?